हॅलो डिअर ब्युटिफुल सोल्स. तर हा मेसेज ना स्पेसिफिक चॅनलाइज मेसेज आहे की आत्ता ना तुम्ही कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये अशी सिच्युएशन तुमच्या भोवती जिचं तुमचं पूर्ण अटेन्शन त्या गोष्टीवर आहे. ती सिच्युएशन पैशां रिलेटेड असेल किंवा जॉब रिलेटेड असेल किंवा रिलेशनशिप. तुम्हाला जशी रेझोनेट होईल तशी घ्या. जनरल रीडिंग आहे, सर्वांना रेझोनेट होईल असं नाही. जेवढं रेझोनेट होईल तेवढंच घ्या. तर त्या सिच्युएशनमध्ये ना तुमचं पूर्ण अटेन्शन त्या गोष्टीवर आहे आणि तुम्हाला असं वाटतं तिथे खूप डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. आणि काय ना डिसिजन घेणं गरजेचं आहे, पण आपलं मन पण तेवढं शांत आहे का? आपण डिसिजन घाईमध्ये घेतोय की फक्त डिसिजन घ्यायचंय म्हणून घेतोय? कारण काय होणार ना, तुम्ही जर आत्ता डिसिजन घ्याल आणि ते जर तुमच्या भीतीमधून येत असेल तर मग ते फ्युचरमध्ये त्या डिसिजनचा आउटकम चांगला नसेल. ठीक आहे. तर आधी बघा तुम्ही की डिसिजन जे घेताय तुम्ही ते मी भीतीतून घेतोय की थोडं क्लॅरिटी किंवा शांततेतून घेतोय. ठीक आहे. तर बघूया तुमच्यासाठी गायडन्स काय आहे. ओके. तर बघूया काय मेसेज येतोय गायडन्स. ओके. ऍक्च्युली सिच्युएशन ना तुमच्या हातात नाहीये. कंट्रोल सिच्युएशनला तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत, पण ती सिच्युएशन तुमच्या हातात नाही. तो सिच्युएशनचा कंट्रोल पण तुमच्या हातात नाही. व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे खूप कार्मिक आहे ही गोष्ट. ही गोष्ट कार्मिक आहे म्हणजे तर तुम्ही ना सिच्युएशनला थोडं वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघा की ही सिच्युएशन आली आहे, ही मला काय शिकवते. द टॉवर म्हणजे ह्या सिच्युएशन कदाचित तुम्हाला खूप असं म्हणजे तुमचा जो टॉवर म्हणजे जे आपलं फाउंडेशन असतं ना, ज्या एकदम बेसिक लेवलला आपण ज्या काही गोष्टी सेट केलेल्या असतात त्या ब्रेक होत आहेत. म्हणजे तुम्हाला आता सपोज फॉर एक्झाम्पल देते मी तुम्हाला, जिथं जसं रेझोनेट होईल तसं घ्या. सपोज तुम्ही ही जर तुमच्या करिअर रिलेटेड आहे ही गोष्ट, तर करिअर रिलेटेडमध्ये ना म्हणजे तुमचं आधी फाउंडेशन म्हणजे कसं तुम्ही खूप बेसिक लेवलला तुमच्या अपेक्षा वगैरे होत्या किंवा ठीक आहे म्हणजे असं असं जॉब पाहिजे, असं असं पाहिजे. पण आता त्या गोष्टी तुम्हाला सॅटिस्फाय नाही करत आहे. कुठली तरी गोष्ट नाही तुम्हाला ट्रिगर केलंय ना, जिथे तुम्हाला असं वाटतंय नाही आता मला थोडंसं म्हणजे तुम्ही आता सोल तुमचा अर्ज म्हणजे सोल अर्जिंग होते. म्हणजे तुमच्या आत्म्याची इच्छा आहे की मला असं काहीतरी पाहिजे जे मला चांगलं सॅटिस्फाय करेल, जे मी त्या कामात म्हणजे पॅशनेट पण राहील, मला आनंद पण होईल ते काम करताना. एक्झाम्पल देते. तर असं तर तुम्ही ना बघा त्या सिच्युएशनमध्ये की काय लेसन आहे ही सिच्युएशन जी आली आहे ती मला काय शिकवते, तिला तिला काय शिकवायचं आहे असं. आणि तुमच्यासाठी गायडन्स असं आहे ना, कंट्रोल नका करू, थोडंसं होऊ द्या. सिच्युएशन आली आहे तर ती टेम्पररी फेज आहे. काही वेळेनंतर ती सिच्युएशन पण जाईल. तर थोडंसं इमोशनली न होता, थोडंसं भावनिकरित्या न होता, थोडंसं लॉजिकली विचार करा, फॅक्ट चेक करा. तुम्हाला क्लॅरिटी येईल. आणि डिसिजन घाईमध्ये भीतीमध्ये अजिबात नाही घ्यायचंय. जेव्हा तुमचं माइंड रिलॅक्स होईल तेव्हा ते डिसिजन घ्यायचंय. ओके.